मित्रांनो आपल्यासोबत आहे बेलदरे विटाकरांचा बाजीराव माणिकराव. आज माणिकराव आहे मित्रांनो, बेलदरे विटाकरांचा माणिकराव आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आज आपल्याबरोबर आहे की माणिकराव मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये प्रत्येक मैदानात गुलाबाचा मानकरी ठरत असतो. तरी देखील बऱ्याचशा पायऱ्याच्या वगैरे अडचणी वगैरे येत असतात, काही ना काही अडचणी येत असते. आज आपण त्यांच्याकडून पूर्णपणे संपूर्ण मुलाखत जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. प्रथम तुमचा परिचय ते नाव सांगा तुमचं. अक्षय सूर्यवंशी, बोळेवाडी, बेलदरे. माणिकराव बघायला गेलं तर प्रत्येक मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरत असतो, काय सांगाल? बैल काय पायरे आहेत म्हणून बैल अंधारात आहे. आत्ता पण बैल पळतोय, डावा खांदा फिट आहे, आत बाहेर कुठल्या डावा साईड पळतोय एक खांदा. बैलाला जर चांगले पैरे मिळाले तर बैल चांगल्याची गाड्या मारू शकतो. बैलाचा थोडासा परिचय द्या. बैल बेलदरी विटा जय की म्हणून मोबाईल शॉपी विटा बेलदरी या नावाने बैल पळतोय सध्या. बैल आहे बेलदरीत आत्ता राजकीय म्हणून मोबाईल शॉपी विटा या नावाने बैल पळतो. बैल डावा खांदा मूळ आहे, डाव्या खांद्यानं बैल आतनं बाहेरनं चालतोय. कुठून घेतलेले काय खरेदी वगैरे काय? बैल पहिल्यापासून विट्यातलाच आहे. काय त्याचं कसं काय वैशिष्ट्य काय आहे काय? बैल खालच्या रानापासून वरच्या रानापर्यंत बैल हाय त्या स्थितीनं बोलतोय. बैलाला तळापासून उडी खालनं पण उडी आहे, पुढच्या निकालात पण बैल उडून गाडी लावायची म्हटलं तर बैलाला धमक आहे तेवढी. मोठ्या गाड्या मारायच्या म्हटलं तरी बैलाकडे ईर्ष्या आहे तेवढी. फक्त मोठ्यांचे पैरे होत नाही त्यामुळे बैल अंधारात राहिला. एवढा नंदी टॉपचा आहे, प्रत्येक मैदानामध्ये याचा इतिहास आहे की गुलाला असतोच, परंतु एवढं पळून सुद्धा पैरे कसं काय येत नाहीत? काय आता बऱ्यापैकी ड्रायव्हर आणि नियोजनाची भाषा झालीत, त्यामुळे बैल अंधारातली बैल अंधारातच राहिले, त्यांना उजेडात बैल येऊन देत नाही. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे बैल शोधून आम्ही पैरे करायला लागलो. आता हे सगळे आले ते वाकड मुळशीवरून आलेत, आमचे मित्रच आहेत, त्यांचा बैल घेऊन आला, आज त्यांच्याबरोबर पळलो. थोडक्यात मार खाल्ला आज. खेळ असतो, खेळामध्ये हार जीत प्रत्येकाची होत राहते. पहिलवान नाही म्हटलं शेवटी पडणार हार जिंकणार ती होत राहते. साधारण आता माणिकरावचं वय किती आहे काय? बैलाचं साधारणपणे वय आता 5 वर्ष असेल, 5-5.5 वर्ष असेल. हां, कंटिन्यू तो पळतोय. आपल्याकडे आदतपासून आहे का खरेदी केली आपण? नाही, आदत बसून नाही. बैल 4 रानापासून आपल्याकडे आलाय. पहिला मूळचा बैल विटावाल्यांचाच, त्यांच्याकडे होता पहिला. त्यांच्याकडे नियोजन होईना म्हणून आधीने आपल्याकडे पाठवला. आपण बरेच नियोजन केले, बैल उजेडत राहिला. मध्यंतरी का जरा बॅड पॅचमध्ये बैल थांबला, त्यामुळे आम्ही पण थांबवला होता बैल. तिथनं परत बैल रुटीनला आणला, बैल परत पळायला लागला. आता पहिल्या स्थितीवर बैल पळतोय. ज्यावेळेस बॅड पॅच होता म्हणजे काय दुखापत? बैल दुखापतमध्ये आजारी होता बैल, छातीत भरलेला बैल. तिथून चोळून घेतला बैल, तिथनं बैल परत फेरं काढले 2 आणि तिथनं बैल परत हाय तसं रुटीनला आलाय. यांचं नाव काय मालकांचं? सचिन माने बेलदरे, असे बया विटा. बरं, संकेत भाऊ माने, वाकड मुळशी. हां, तिघांच्या नावाने. हां, आता ज्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की आता त्याचा जो संघर्षाचा काळ होता हां. की कुठेतरी आपण म्हणतो की एक मुक जनावर त्याला सांगता येत नाही, काही ना काही दुखापत झाली असेल, स्पीड कमी झाली असेल किंवा पाण्यात काही तुम्हाला जाणवलं असेल काही ना काहीतरी, त्यावेळेस तुम्ही थांबला, त्यावेळेसची काय सिच्युएशन होती? त्याच वेळी सिच्युएशन कसं आहे, आपल्या पहिल्याची पारख आपण केली पाहिजे. आपल्या बैल त्या दाटीला पळत नाही, त्यामुळे पुढचे पैरे मागताना सुद्धा विचार करून मागितले पाहिजे. त्यापेक्षा आम्ही बैल थांबवला, बैलाला पहिल्यांदा काय प्रॉब्लेम झाला तो चेक केला आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम काढून बैलाला फेरे काढून बैल पुन्हा एकदा मैदानात उतरायला लागलो. आता आपण म्हणतो की या क्षेत्रामध्ये आता एखादा शर्यतीचा बैल सांभाळणं किंवा पाळणं म्हणजे एवढं सोपं नाही, त्याच्यामुळे किती कष्ट असतं लोकांना थोडं कळू दे. घरचा सदस्य असल्यासारखं बैलाला सांभाळावं लागते. बैलाचं खाण्यापासनं पूर्ण चाऱ्यापासनं नियोजन व्यवस्थित करायला लागते, तेव्हा बैल पळतात. बैल कुणीही पाळू शकत नाही. म्हणायचं नुसतं मी बैल पाळू शकतो, बैल पाळू शकत नाही. एखादा पहिलवान सांभाळायला बैल सांभाळावं लागते. त्याला खर्च वगैरे किती येतो तरी लोकांना सांगा, थोडं माहिती नाही. एवढं महिन्याला कमीत कमी 10,000 रुपये तरी बैलाला खर्च येतो. ज्यावेळेस मैदानामध्ये येतो त्यावेळेसचा खर्च सुद्धा सांगा. 5 ते 7,000 रुपये कमीत कमी एका मैदानाचा खर्च असतो. एका मैदानाचा खर्च. म्हणजे आणि आता जर मोठा बैल घालायचा म्हटला तर वायदी प्रकार आलाय, वायदी द्यावी लागते. नाही वायदी दिली तुमच्या ओळखीवर भाडं तरी द्यावं लागते. मग कुठंतरी आता आपण म्हणतो की बैल जर पळत असेल तरी पण पैरे मिळत नाहीत, मग त्याचं कारण काय असतं? का पैशासाठी पैरा दिला जात नाही का, काय अडचण काय असते नक्की? मध्यंतरी बैल आपला म्हणजे कमी पळत होता, त्याच्यानंतर बैलाला पैरे जरा कमी झाल्यानंतर आम्ही थांबवला बैल. आता पुन्हा एकदा बैलाला पैरे यायला चालू झालेत, पण ज्या पद्धतीचा बैल पाहिजे त्या पद्धतीचा बैलाला बैल भेटणं झालाय. त्याच्यामुळे बैल कुठेतरी आज होती. त्यामुळे आज आम्ही वाकड मुळशीवाल्यांचा बैल ती गाडी पळली होती पहिली, पाडी पण चांगली पळली होती. आज जरा खाली 1-2 जरा बैलानं दमवलं हे आपण, त्यामुळे तो पण बैल जरा बेलेग झाला, त्यामुळे जरा थोड्यात मार खाल्ला. आज काय अडचण नाही, पुन्हा एकदा आम्ही ही गाडी म्हटलं तरी हाणणार, काय अडचण नाही. आता या क्षेत्रामध्ये आपण बघत असतो की आता ज्या पद्धतीने आजचं तुम्ही म्हटलं की आज गटालाच काही ना काही अडचण आली, गाडीनं मार खाल्ला,
भरपूर मैदानं अशी जातात गोरगरीब बैल मालक किंवा सामान्य बैलगाडी मालक आपण ज्यावेळेस बघतो की आपण परत म्हणतो की ठीक आहे आज झालं, पुढच्या मैदानाची आशा असते, ह्या याच्यावरतीच चालू असते. प्रत्येक मैदानाचं कसं होतं, मैदान आल्यानंतर नियोजन जर व्यवस्थित झालं तर काय अडचण येत नाही. पैरेकरी व्यवस्थित, सगळं सुट्टी मेकर व्यवस्थित, सगळा साथ जमावा लागतो. बरं सुट्टी करून असून चालत नाही, ड्रायव्हर बी त्या पद्धतीचं पाहिजे. पण ह्या बैलाची गाडी आणायला कोण नाही म्हणत नाही. बैया ड्रायव्हर वाटेगावचा कधी फोन करा, बैया ड्रायव्हर वाटेगावचा गाडी घरच्या गद आणतो. म्हणजे घरचा सदस्य असल्याकडे गाडी आहे. शंभू ड्रायव्हर आहे वाघावचा, ते पण तसंच आहे. सोना ड्रायव्हर माझगावचा असेल, बरेच ड्रायव्हर, आबा ड्रायव्हर आबाचीवाडीचा असेल, असे काय नामांकित ड्रायव्हर आहेत, हाणतात बैलाची गाडी, काय अडचण येत नाही. आता एवढे सगळे, आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की आता शर्यतीचं बैल आहे, आता एवढं हे करायचं म्हटलं की टीम लागते, तुमचे सहकार्य वगैरे कोण असतात काय? भरपूर सहकार्य आहेत आमच्या, तर प्रत्येकाची नावं घेता येणार नाही, कारण जवळजवळ 20-25 जणांची टीम आहे आमची आणि एक जुटीने टीम आहे. कोण म्हणत नाही की मी शिकडे ओढू का किंवा काय, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काम करतात, न सांगता सगळेजण करतात. शर्यतींचं वगैरे कसं नियोजन असते, मैदानात वगैरे येत नाहीत काय असतं? मैदानात क्वचित मोठ्या मैदान असलेले असतात, बाकी मग जास्त नसतातच. तुम्हाला सचिन माने सहकार्य आहेत कसं? जिथे हां बरोबर आहे तेव्हा. तुम्हाला सहकार्य कसं राहतंय त्यांचं काय शेटजींच्या विषयी? सहकार्य आम्हाला भरपूर आहे त्यांचं. वाकड मुळशीतनं पण आमचं सहकार्य भरपूर आहे आम्हाला त्यांचं. काय प्रत्येक मैदानाला त्यांच्याकडं नियोजन लागतं, ते सांगतात तिथं मी बैल घेऊन जातो. माणिकराव जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतो. काय होतं एवढं मैदानाला काय एवढी अडचण येते, एवढा मोठा बैल प्रॉब्लेम आहे. जसा पाहिजे तसा पायरा येईना. नाही आता काय होतंय, पहिऱ्यांचा भरपूर प्रॉब्लेम आहे. मी बरेच जणांना फोन करतोय, ज्यांच्यावर मी आता गुलाल केले त्यांनाही फोन केले. फक्त काय होतंय, किती लोक आता आपल्याला वेळ देऊ शकत नाही. वायदीचा प्रकार कुठे वायदीचा- थांबायला पाहिजे, काय सांगा? थांबायला पाहिजे, फक्त आपण नुसतं म्हणून उपयोग नाही थांबायला. कारण आपण पासून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. बरोबर. आपण सुरुवात केली आहे, फक्त पुढची लोक ती पद्धती चालत नाहीत. म्हणजे तर ज्यावेळेस तो गोलालाच होता, हो. ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस तुम्ही भरपूर लोकांना पैरे दिले असतील, दिले ते तरी पैरे भरपूर. तुम्हालाच भेटतात का? नाहीत आता भेटत ते, नाही भेटत. जर फोन वगैरे केला काय उत्तर असते? बघू पुढचं मैदान बघू, पुढचं मैदान बघू, त्यांचं असे उत्तर आहे. मग आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की आता जरीच पैरा जरी नाही भेटला तरी आपण त्याच्या रेंजमध्ये बैल बघून किंवा मिळेल त्याच्याबरोबर पळून माणिकराव आता पुढं तर जातोयच. कसं बघताय आता पुढचं नियोजन कसं राहील? तर बघू, आपण काय, आपलं काम आहे, आपण काम करायचं. ज्या वेळेला नशिबानं मिळेल तेव्हा मिळेल गोलाला. त्याचा फळाचं वैशिष्ट्य सांगा की जरा, कसा बैल खालून वरपर्यंत तेवढं स्पीड आहे. आणि कुठलाही तुम्ही आज आता 23वा गट पण बघा, आज 23 मध्ये पळाला बैल. 23व्या गटात बैल बघा, कंटिन्यू बैल खालून वरपर्यंत तेवढं स्पीड आहे. फक्त बैलाला बैल पुरला की बैल आज पण गाडी चांगली पळाली. आज बैल त्याला मनात जोगतं गावला. आमची घरचाच बैल होता आज. चांगलीच गाडी पळाली म्हणजे आपण म्हणतो 19-20 थोडंसं होत 19-20 झालं राहतं. आज. पण कुठंतरी जर बैल जर पळत असेल तर पायरा दिला पाहिजे दिला तुमचा. पाहिजे. तर सगळ्याच आता याच्यामध्ये जर मिळून मिसळून जर राहिले तर गोरगरीब बैलगाडी मालकांची पण बैल वर येतील. त्या आणि पद्धतीने आता कुणी आता कुणी सांगावं की ह्या वर्षात की बाबा ह्या बैलाची ह्या आज मी पैऱ्यासाठी मागतोय. बघितलंय मी चोरडे नाही नाही, मी पैऱ्यासाठी मागतोय याच्यातला भाग नाही की मला वर्षात कुणी येऊन सांगायचं की बाबा ह्या बैलाला मी एक 500 रुपये वायदी दिलेली. मला कुणी येऊन सांगायचं की ह्या बैलाला मी 500 रुपये वायदी दिलेली. 1 रुपये मी आजपर्यंत कुणाची वायदी घेतलेली नाही. कंप्लीट 1 वर्ष झालं मी स्वतः नियोजन, मुळशी आणि मी आणि बिट्टा आम्ही तिघं नियोजन करतो बैलाचं. ह्याच्या पाठीमागचं काय झालं त्याचं आपल्याला काही नाही. फक्त आम्ही 1 वर्ष झालं नियोजन, आम्ही स्वतः पदरचे पैसे घालून खर्च करतोय बैलाला. या बैलाचा पळ बघितलंय चोराडे मैदानामध्ये फायनलचा मानकरी. काय सांगाल कसा एवढा पळतोय, काय त्याच्या मागे यशाचं रहस्य काय? यशाच्या मागे म्हणजे कसं आहे, माझी सहकार्य, मी एकटा बैल पाहून उपयोग नाही, कारण माझ्या बरोबर माझी सहकार्य आहेत. उदाहरणार्थ मला मोहलाचं सहकार्य भैया ड्रायव्हर मुळशीत नसेल किंवा माझा सुट्टी मेकर असेल पांडा सासपडे पांडा सासपडे सागर काळभोर, त्यांचं मला बरंच सहकार्य आहे. आणि माझ्याबरोबर जे माझा ग्रुप आहे माझ्या गावातला, त्यांचं मला मोलाचं सहकार्य आहे. आज त्याच्या माणिक सोबत जो नंदी पळाला त्याच्याबद्दल काय सांगाल? आमचा घरचाच आहे शेतात. नमस्कार. बैल घरचा साच पळाला आता. काय झालं मग बैल आपला बोरमध्ये असतो. थोडंसं त्या तुमच्या बैलाची सुद्धा कामगिरी सांगा, कशी आहे काय? काय बैल आत्ता सध्या तरी बैल राहतोय ज्या ठिकाणी ना गट आहे तो आज पहिल्यांदा दिवस आहे की गट नाही निघला. कंटिन्यू बैलाला गट सेमीला क्वार्टरला वगैरे राहतो बैल आता कसा घेतलाय तसा. नक्की त्याचा कुठं आहे नक्की तो बोरमध्ये आता. बोरमध्ये. हा आपण सोनू शेठ पोपतराव कोण खरेदी आमची आपण. बरं. आपला बैल कुठल्या नावानं पळतो?
ते माझ्या मुलीच्या नावाने पडतो नाथसाहेब प्रसन्न माई मनीष शलार राज मदर ग्रुप 0012 सर्कल मुळशी. हां हां हा, स्वर्गीय संकेत बहुमाने वाकड मुळशी. त्याचं पळायचं वैशिष्ट्य सांगा तुम्ही. बैल आपल्या गाडीवरचा एक कान, कारण की पहिल्यापासून बिनजोडचा आहे त्याच्यामुळे तो गाडीवरती गाडी तर कधी आजपर्यंत सोडली नाही त्याने अंगावरची तेवढं. आणि पहिल्या आदतपणापासून भरपूर वेळा म्हणजे सगळ्या मोठ्या बैलांमध्ये पाळला. आता तुम्ही युट्यूबला म्हणजे याला टाकलं ना त्याला सगळ्यांना टाका. बैल असा एक पण बैल नंदी नाही की सगळ्यांसंग पळाले. आता बिन म्हणजे बैलाला आता नदीच द्यायला कोण. काय नक्की एवढं बैल पळतात पण त्याला काय नक्की अडचण आहे? आदतपणाला ना लय जण मागे लागायचे बैल म्हणजे वासरू आम्हाला द्या असं द्या. पण मागच्या वर्षी सोन्या 50-50 कितीला 3 नंबर आहे त्याला. बरं हां. आदतला मग बैल ज्यावेळेस आपला रेंजमध्ये असतो किंवा आपण म्हणतो की गुलालात असतो त्यावेळेस चांगले चांगले पैरे स्वतःहून येतात. आता मी पण आता तो मा भाऊचे सोनू शेठ बापतराव त्याला पण फोन लावला ना तो पण भरपूर जण बैल मागतो. पण त्याला पण आता त्याचा वेळ पॅच चालू आहे. थोडासा बैल नाही त्याच्या तो आता त्याला पण बैलाला आता एवढं मोठ्या माणसाला बैलाला नाही म्हणतात येत. हां हां तर आपण तर किरकोळ आहे, आपण छोटे म्हणतो. बरोबर. मग काय कशा पद्धतीनं मग आता म्हणजे पुढचं नियोजन वगैरे कसं डोक्यात चाललेलं असतं की बाबा पहिरा जर मिळत नसेल तर बाबा आपल्या रेंजचा बैल बघून किंवा कसं? नाही आपलं मी आता सध्या तरी अंधारातले बैलच घालून बरं. हे करतो. म्हणजे अंधारातले बैल घेऊनच हो. उजेडात यायचं. माझं एकच बोलणं असतं पहिलं फोन लावला की बाबा तुम्ही तुमचं या आम्ही आमचं येतो एक पावती आपण टाकू. बरोबर. हां असं नाही की आपण कोणाकोणी 1 रुपया वायदी घेतली. वासराला पण बैल दिला मी आता बरोबर. कोरेगावला गट काढला होता क्वार्टरला राहिलो होतो आदतला. माणिकरावच्या पळाबद्दल काय सांगा? मानिका भरपूर आहे आता वर्ष झालं तेव्हा भरपूर त्यासोबत आहे आम्ही. शेट जास्त काही वेळ घेत आणि नाही. बैल भरपूर पळतोय बरं का. त्याला पण अंधारातला बैल एवढा बैल पळून सुद्धा त्याला बैल भेटत नसेल तर आपल्यासारखं मग क्षेत्र सोडलेलं बरं. काय आहे, जेव्हापासून संकेत भाऊ माने वाकड मुळशी ह्या नावावर बैल पळायला लागला तेव्हापासून बैलानं खरा पेट घेतला. बरं. हां हां. दावणीचं कुठेतरी गुणधर्म म्हणू आपण किंवा नावाचं हे असतंय. लागलंय. नावावरती सगळं आहे. भरपूर बरोबर. ठीक आहे मित्रांनो, जास्त काही वेळ घेत नाही आता. त्यांना देखील पुढं नियोजन करायचे. इथून पुढे ही जोडी अशीच पळत राहू आणि तुमचे नाव करत राहतील. हां, ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.